एवढ्या साऱ्या योजना महिलांसाठी आहेत। यात सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, या योजनेमध्ये आमच्या घरामध्ये एखादी मुलगी झाली आणि ती 18 वर्षाची झाली तर तिला 1 लाख रुपये भेटायची योजना आहे। कुणाच्या काळातील ही योजना आहेत, ही आमच्या काळातील योजना आहेत। म्हणजे सगळ्या योजना तुम्ही पाहिल्यात। त्यात बालिका समृद्धी योजना, मुलींना मोफत शिक्षण, आता सगळ्या आमच्या पोरी शिकतील, त्यांना शाळेमध्ये पैसे लागणार नाही। आमच्या मुलींसाठी आम्ही वसतिगृह सुरू केले। देवरी येथे आदिवासी मुलींची वसतिगृह माझ्या काळात मी पालकमंत्री असताना सुरू केले। अनेक ठिकाणी आपण पोरींसाठी स्पेशल वसतिगृह सुरू केले। माननीय मोदीजींनी तर कहरच केले की पहिले ओबीसींच्या आपल्या ज्या जिल्हा परिषद मध्ये महिला भगिनी होत्या, ग्रामपंचायत मध्ये 50% आरक्षण दिलं, पण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या भगिनींना तिथे जागा नव्हत्या। आता मोदीजींनी 33% आरक्षण महिलांसाठी दिलं आणि पुढे अनेक महिला विधानसभेमध्ये जातील, लोकसभेमध्ये जातील, 33% महिला राहतील। म्हणजेच आता 2029 मध्ये विधानसभेमध्ये पण एखादी तुमच्यापैकी महिला आमदार झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका। 2029 मध्ये तुमच्यापैकी नाही तर इकडे बसल्यांपैकी कोणीतरी आमदार व्हायची शाश्वती आहे, असे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी महिला मेळावा मंचावर महिलांना मार्गदर्शन करताना बोलले। भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेंडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम बामणी येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार यांनी केले होते। त्यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना विविध योजनांची माहिती दिली। यावेळी मंचावर माजी मंत्री राजकुमार बडोले होते, तर जिल्हा महामंत्री सीता रहांगडाले, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हा परिषद क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणि महिला बचत गट योजनांच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना, माझी भाग्यश्री योजना, अशा असंख्य योजनांच्या माध्यमातून महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य महिलांना योजना दिलेल्या आहेत। माननीय मोदीजींनी 33% आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत दिलेले आहेत। मोठ्या प्रमाणात महिलांना 3 गॅस मोफत देण्याची योजना या सरकारने केलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 70,000च्या जवळपास महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटलेला आहे। उर्वरित ज्या भगिनी आहेत त्यांना पण या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे आणि या योजना, असंख्य योजनांचा फायदा सामान्य आमच्या भगिनीपर्यंत मिळावा या दृष्टीने या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आलेला आहे। यातल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणींना दूर करून आपण या जास्तीत जास्त फायदा या महिलांना भेटला पाहिजे, असा या मेळाव्याचा उद्देश आहे। मी सीता कमलेश रहांगडाले, माझे मूळ गाव गोरेगाव तालुका, माझे मोहगाव बुद्रुक ग्रामपंचायत धुंदाटोला आहे। मला भारतीय जनता पार्टी मी जिल्ह्याची महामंत्री आहे। माझं असं म्हणणं होतं की आता लगेच लोकसभाचे निवडणूक झाले, आमच्या मोदीजींना भरपूर योजना अनगिनत योजना आपल्या अंत्योदय लेवल तक पोहोचविल्या। घर दिला, राशन दिला, शेतकरी सन्मान निधी दिली, शौचालय दिला, म्हणजे एकंदरीत राशन, मोफत राशन दिला आणि एवढी अनगिनत योजना आली आणि आम्हाला सगळ्याला असं वाटलं की आता आमचे मोदीजीने तर एवढी योजना दिली आहे म्हणून आम्ही 400 पार करू। परंतु एक फेक नैरेटिव आला कि भारतीय जनता पार्टी की सरकार आएगी तो वो संविधान बदल देंगे आणि या फक्त एक फेक नैरेटिवने एवढा कमाल केला की जेवढी योजना आल्या तेवढ्या योजनाचा राज झाला आणि आपल्या क्षेत्राचा जो उमेदवार आहे हा पडला। मला काँग्रेसला असंच म्हणायचं होतं की एवढी योजना आमच्या क्षेत्रात, आमच्या देशात आली, परंतु फक्त तुमचा एक नॅरेटिव्ह आला आणि तुम्ही लोकांना असं वेगळं सांगितलं। आता लगेच लोकसभा तर गेली, एनडीएची सरकार झाली, प्रधानमंत्री आमचे मोदीजीच झाले, परंतु आता विधानसभा आहे आणि आम्हाला राज्यात विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार हवी आहे। कारण की हा आता लाडकी बहीण योजना आहे, हे लाडकी बहीण योजना पण त्यांच्या वेगळं म्हणणं आहे। आम्ही क्षेत्रात, गावात असतो आणि आम्हाला माहित आहे की त्यांचं फेक नॅरेटिव्ह असं सुरू झालेलं आहे। म्हणून मी काँग्रेसवर टीका केली की जसं लोकसभामध्ये झाला असं करायचं नाही। मुख्यमंत्री लाडकी योजना आली, लाडकी बहीण योजना आली, लगेच ज्या दिवशी योजनाची घोषणा झाली जुलै आणि त्या दिवशीपासून जरी फॉर्म आमचे
ऑगस्टले तरी आम्ही भरलो, परंतु ज्या दिवशीपासून योजना सुरू झाली त्या दिवसच पासून आम्हाला राखीच्या दिवशी 2 दिवस आधीच आम्हाला ही योजनाचे पैसे मिळाले. म्हणून आमची जर भारतीय जनता पार्टीची सरकार राज्यात येते तर ही योजना निरंतर सुरू राहील. आणि जर तुमची मतदाताची जरासी काही फेक नेरेटिव्हवर तुमची काही प्रतिक्रिया असेल, तुम्ही काँग्रेसची बटन दाबला तर योजना तर बंद होणारच आहे, परंतु असं व्हायला नको. म्हणून माझं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष फक्त भूलताप करते आणि भारतीय जनता पार्टी जे करते ते आम्हाला दिसत आहे.